मुंबईची आई मुंबाई मुंबादेवी. नमस्कार मंडळी, मी रितेश तोडणकर तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. तर गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच महिने बाकी आहेत, काहीच नाही 1 महिना बाकी आहे. त्यानिमित्ताने इथं आलो आहे, कॉफर्ट मार्केटला जायचं आहे, भोईवाडा भुलेश्वरला. डेकोरेशन आणि डायमंडचे वस्तू घ्यायचे त्यासाठी आलो आहे. आता आलो आहे मुंबादेवीच्या इकडे. गर्दी आहे. मस्जिदला उतरलो आणि पावसाची सुरुवात झाली. माझ्याबरोबर अनिकेत आणि रोहन आहे. अनिकेत अर्धा तास झाला आमची वाट बघतोय. आता मुंबादेवीला आहे. मुंबईची मुंबाई गर्दी आहे. भुलेश्वर, भोईवाडा आणि कॉफर्ट मार्केट असे 3 ठिकाणी जाणार आहे. तिकडे काय काय नवीन आहे चेक करून ते घ्यायचं आणि तिकडे सगळं रेट वगैरे चेक करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बघूया आपण गणपतीचं सामान काय काय नवीन. डायमंड घ्यायचे आहेत आणि डेकोरेशनचा सामान घ्यायचं आहे. त्यासाठी 1 महिना राहिला, त्यामुळे गर्दी आहे. शनिवार आहे. भुलेश्वरला पोचलो. आता इकडे पहिलं डायमंडचे ज्वेलरी घेऊ, नंतर तिकडनं कॉफर्ट मार्केटला जाऊ गणपतीच्या डेकोरेशनसाठी. गर्दी बघू शकता. हाय बाय करा. दोन्ही साईडला डायमंडचे दुकान आहेत, ज्वेलरीचे, सजावटीचे. हातगाडीचा प्रॉब्लेम. वेगवेगळ्या शेपमध्ये हे पॅच आहे. त्या दुकानाचं नाव रूप रजत स्वीट्स आहे. गुलालवाडीला आहे, भोईवाड्याला कॉर्नरमध्ये. मला इकडचे पॅक वगैरे आवडले ते इकडे. क्वालिटी पण चांगली आहे गोल्डन वाला पण याच्यामध्ये कसं ब्लेविश डायमंड वरसाठी 3 डायमंड घेतात फुलासारखं आणि 2 छोटे आहेत. एक छोटा आहे, मीडियम आहे. हे 3 घेतलेत. दोन वर्ष जिकडनं घेतोय गणपती बीड्स अँड प्राउच. इकडे आलो आहे. 11% 8% आतमध्ये गर्दी आहे. 3 डायमंड घेतले, ते एक फुलासारखं आणि 2 असे राऊंड आहेत. तिकडे 2 वर्ष अगोदर घेतलेलं होतं, ते तिकडे जरा क्वालिटी चांगली वाटली म्हणून आलो. पण आता एवढं पाहिजे तसे नव्हते म्हणून तिकडनं ते 3 आयटम घेतलेत आणि आता जे 2 वर्ष घेतोय तिकडे आलो आहे गणपतीमध्ये.
रेशा मोठी नाही, मोठी नाही, मोठी आणि काही नवीन शेप आणि नवीन कलरमध्ये हे डायमंड अवेलेबल आहे. वरती टाइम लागेल, चालेल वरती काय टाइम लागेल. सिल्वर दिला 14 हळूहळू गर्दी वाढत गेली. थोड्या वेळी मला आत जावं लागलं. काही लोकांनी मला तिकडचा दुकानदार समजून मला विचारायला विचारले. सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे डायमंड भेटतील. 20 पैकेट होगा, 100 पैकेट होगा तो 65 लगता है. 150 लागतात. किती मीटर आहे? 25. चिटकवायचं कसं आहे? अनिकेत कन्फ्यूज झालं आहे कॉम्बिनेशन कुठला करायचं आहे. अनिकेत कुठला करायचं कॉम्बिनेशन? हा बघा. अनिकेतने सजेस्ट केलं आहे कॉम्बिनेशन. जो कलर पाहिजे तो भेटत नाही. कोणाला विचारूया. सारखं झालं आपण व्हिडिओ काढायला सांगितलं, फोटो काढायला सांगितलं, व्हिडिओ काढायला सुचलेले. छोटे चॅनल आहे, छोटे चॅनल याच्यामध्ये घेतलं चालतात का? सेंटरसाठी लावण्यासाठी खडा घेतोय. जो कलर पाहिजे होता तो भेटला आम्हाला. फायनली व्हाईट कॉम्बिनेशन करायचं. अनिकेतने कॉम्बिनेशन करून दमला तो विचार. आता चहा पाहिजे, चुस्की पाहिजे त्याला. सोडली होती पण पकडतो मध्ये मध्ये. कॉफी पितो आणि चहा शिवाय काय पाहिजे. 2 नवीन कामगार ॲड केलेत त्याने सध्या. गर्दी वाढल्यामुळे आम्हाला कितने को दिया? क्वांटिटी मोजायला सांगितली किती काय ते. ज़्यादा डाले तो चलेगा. गर्दी भरपूर आज शनिवार आहे त्यामुळे. सेंटरसाठी कॉम्बिनेशन चेनसाठी, बाजूचे ज्वेलरीसाठी. अरे नाही यातलं तीच घेतं. ह्यातले 30 घेतले आणि ह्यातले 60 घेतले. रेड कलरचे घेतोय 30. दुसऱ्या गणपती बाप्पाचा डायमंड वर्कसाठी थरथरत आहे. त्याला आता लागली आहे बघ. वाजले 3. ग्रे की ब्लॅक वाटतं? कलर बघायचं. हा ब्लॅक आहे ना. 34. फायनली शॉपिंग झाली आहे. आता बिलिंग करायचं आहे. 2 गणपतीचे घेतले सगळे. अंकल जल्दी करो ना, भूख लगी है. 4 बज गया.
डायमंडची खरेदी झाली. 1:30 वाजता आतमध्ये गेलो, 4:30ला बाहेर आलो. जे पाहिजे ते भेटलेत. आता जाता जाता जर कुठलं काय दिसलं तर नवीन घेऊ. आता इकडनं चाललो आहे कॉफर्ट मार्केट, त्याच्या अगोदर जेवून घेऊ. 4:30 झाले. दोन बाली घेतलेत लावण्यासाठी. त्याला फ्लिकर होते. त्याच्यामध्ये दिसतं का? आईला राखे पाहिजे होत्या, राखे घेतलेत. आता इकडनं नाश्ता करायला जाऊ जेवायला. गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. पाऊस आला, सगळ्यांची धावपळ चालू झाली. 4:30 वाजले. आता नाश्ता करायला आलो आहे. इकडनं कॉफर्ट मार्केटला जाऊ. कॉफर्ट मार्केटच्या नंतर बॅग घ्यायची आहे, बॅग घ्यायला जाऊ. मग तिकडनं घरी डायरेक्ट. जेवण झालं. आता कॉफर्ट मार्केटला चाललो आहे फुलं घ्यायला, म्हणजे डेकोरेशनचं काम आहे. गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. 6 वाजलेत. आता इकडनं कॉफर्ट मार्केटला जाऊन बाकीचं दुसरं काम आहे ते घ्यायचं आहे. इनका पहले फटाफट करने बोला बेटा, इनका मार रहे ना एक पट्टा. वो हीरा से लेकर तो इसने आपको पहले बोल दिया पूरा कुछ माल लाया आज. हाँ 500 लाया, 1000 लाया, खत्म हो गया. इसको दिया ना, ये जो 2-4 से कम पड़ रहा है मार दे, कोई फर्क नहीं हो. हाँ हाँ बताए. कौन सा वाला भाई? सबका बताओ. ये 1200 रुपये डजन आएगा, ठीक है. हाँ, ये 1600 रुपये डजन आएगा, 1600 रुपये डजन आएगा. ये लोग 1800 रुपये डजन आएगा, ठीक है. ये चाहिए 600 रुपये डजन आएगा. कितना फीट है 4 फीट का है. ये वाला? हाँ. ये चाहिए 2000 रुपये डजन आएगा, झुमका वाला. ये चाहिए 2400 रुपये डजन. ये कितना फीट है? कौन सा? सब 6 फीट का है. ये वाला खाली 4 फीट है और सब 6 फीट का है. ₹350. 12 फीट का आहे. ही जाळी आहे यांच्याकडे, 12 फूटची आहे. 350ला 75 सिंगल. कार्टून लोगे तो 60 रुपये से. ये पट्टी का भाव क्या है? 1600 रुपये. कितना फीट है? कितना फीट है? 6 फीट है. 6 फीट है. ये सब क्या हाँ सेम भाव? हाँ. ये 7 फुट है. फुल का भाव क्या है? 200 रुपये डजन है, 70 रुपये डजन है, 70 रुपये डजन है, 60 रुपये डजन है, 60 रुपये डजन है, 200 रुपये डजन है, 50 रुपये डजन है, 50 रुपये डजन, 50 रुपये डजन, 50 रुपये डजन, 60 रुपये डजन, 40 रुपये डजन, 50 रुपये डजन, नीचे सब 50 रुपये डजन है. ओके. वेलवेट वाला कौन सा है? वेलवेट वाला ये इसका सेम 80 रुपये डजन 80 है. रुपये डजन है. 3 वैरायटी है. वेलवेट में जो गुलाब है एक ही है ना? हाँ. एक ही कलर में है, रेड में. रेड में, वाइट में भी है. वाईट आहे. त्यांचा ॲड्रेस आणि तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. जर तुम्हाला इकडे यायचं झालं तर येऊ शकता. इकडे आता म्युन्सिपाल्टीवाले आणि त्यामुळे रोडवर विकत नाहीत.
त्यामुळे सगळे आता आतमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता ही गल्ली आहे. या गल्लीच्या आतमध्ये सरळ जाऊन राईटला आहे. तर तुम्हाला कधी यायचं तर कॉफट गल्लीच्या मेन गल्ली आहे तिकडे येऊन मोतीवाला यायला त्याच्यासमोर ही गल्ली आहे तिकडे येऊ शकता. सेफ लाईट्सच्या समोर जी गल्ली आहे त्या आतमध्ये तुम्हाला ते फुलं वगैरे भेटेल. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स देतो. जर तुम्हाला इकडे भेटले नाही फुलं तर तुम्ही त्या गल्लीत जाऊन तुम्ही जाऊ शकता. कारण की इकडे म्युन्सिपाल्टीवाले फुलं विकायला रोडवर देत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी कोणी स्टॉल नाही लावले. फुलं वगैरे घेतली, डायमंड घेतला. आता चाललोय घरी. अशा प्रकारे शॉपिंग झालेली आहे सगळी. फक्त फॉर्मच्या शीट राहिल्यात म्हणजे जे इकडे होते आपण ट्रेनने न्यायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे घेतला नाही. बघूया नंतर कुठे भेटतात का. तर आजचा व्लॉग इथपर्यंत होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत